निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंची किती लाचारी करावी लागते आणि हे निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे. मी किरण सामंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते 2 वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना 40,000चं मताधिक्य कमी होतं. 40,000चं मताधिक्य त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांना होतं आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात. त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावता म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मालवण मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छिता की काय? खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की नारायण राणेंना एकीकडे उमेदवारी मिळत नाही, ते केंद्रीय मंत्री आहेत म्हणून. केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणेंना उमेदवारी मिळत नाही आणि दुसरीकडे निलेश राणेंना उमेदवारी मिळणार नाही भाजपची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही कोण इच्छुक उमेदवार केले हे पण इथल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचं पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणेंच्या मताधिक्याचं आपण नंतर बघूया आणि तेच हे तुमच्या या संदर्भातल्या सध्याच्या लोकसभेच्या वातावरणानंतर आपण याच विषयावर बोलू. आणि एकनिष्ठ सेवक आहोत हे सांगण्यासारखं आम्हाला अभिमान हे सांगण्यामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावंत मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आहोतच आणि राहणारच आहोत. परंतु तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि तिथे तुम्ही वॉचमनगिरी करत असताय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याचबरोबर आता तुमचे वडील, तुम्हाला एकच सल्ला आहे की तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही. ते आता तिकीट मिळण्यासाठी ते धडपडत आहेत. आता त्यांना आपण जिथे वॉचमन असल्याने आपला जिथे बॉस असलेल्यांकडे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी आणि ते तिकीट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर त्यांच्या बॉसगिरीचा आणि त्यांच्या वॉचमनगिरीचा वडिलांना काहीतरी फायदा होईल.